काय मग सुटलं ना तोंडाला पाणी? सुटणारच की हो. अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका पदार्थ जो आपण बनवतोय. पावची टेस्ट तर सगळीकडे सेमच असते. टेस्ट बदलते ती वड्याची. चला तर मग चवीला भन्नाट अशा लागणाऱ्या वड्याची रेसिपी बघूया. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, मिरच्या आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे. 3 चमचे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर तुमच्याकडे ज्या आकाराचे पाव आहेत, त्या आकाराचे तुम्ही छोटे-छोटे पेढे तयार करून त्याचा वडा थापून घ्यायचा आहे. इथे एका बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आपलं तेलही कडकडीत गरम झालेलं आहे आणि ती वडे तेलात डुबकी मारण्यासाठी तयार आहेत. सगळे वडे व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आपले वडे कसे अलटी-पलटी करून आपण फ्राय करून घेत आहोत. गरमागरम असे इथे वडे तयार आहेत. वडे तळून घेतले म्हटल्यानंतर आपण मिरची कशी विसरणार ना? हिरव्या मिरच्या मधोमध कट करून त्याही आपण फ्राय करून